झी 24 तास एक पाऊल पुढे। सिरियल किलरला अखेर जेरबंद करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आलंय। दिलीप कुंवरसिंह लहरिया असं या किलरचं नाव आहे। रात्री संशयितपणे भटकत असताना साक्षीदारांच्या मदतीनं पोलिसांनी त्याला अटक केली। गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना अटक करण्यात आलेला संशयितच सिरियल किलर असल्याचा दावा केलाय। त्यामुळे कोल्हापूर शहर गेल्या 3 महिन्यांपासून हादरलं होतं। खुनाच्या घटना सातत्यानं घडत असताना पोलिसांना मात्र तपासात यश येत नव्हतं। त्यामुळे कोल्हापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं। तर शहरात सिरियल किलर असल्याच्या शक्यतेनं कोल्हापूरकरांची झोप उडाली होती। या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुंबई क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाला कोल्हापुरात पाठवण्याचे आदेश दिले। मात्र त्याआधीच पोलिसांनी दिलीप लहरिया या संशयिताला अटक केली। मूळचा छत्तीसगडच्या असणाऱ्या किलर दिलीपनं कोल्हापूर रेल्वे स्टेशन समोर आणि पारिक पुलासमोर भांडणातून आणि नैराश्यातून खून केल्याची कबुली दिली आहे। पहिली घटना 13 तारखेची हनुमान मंदिराच्या शेजारी रेल्वे स्टेशन समोर बस स्टॉपवरती घडलेली घटना त्यांनी प्रत्यक्ष पाहिली होती आणि हा आरोपी पळून जाताना पाहिलेलं होतं। त्यानंतरची दुसरी घटना परीक पुलाच्या शेजारी 15 तारखेला घडलेली होती। या आरोपीने ती केलेली होती। आरोपीला विचारपूस केल्यानंतर या दोन्ही घटना त्याने केल्याचं स्पष्टपणे कबुली दिलेली आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये। आणि या तपासामध्ये जे प्रत्यक्षदर्शी एक साक्षीदार आहेत त्याची मदत अत्यंत मोलाची ठरलेली आहे। सिरियल किलिंग प्रकरणी एकाला अटक केल्यामुळे कोल्हापुरात पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। मात्र उर्वरित खुनाचा छडा लावण्याचं आव्हान कोल्हापूर पोलिसांसमोर अद्यापही कायम आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।